नाहीतर मला पैलवान आहे म्हणून माझ्या आई वडिलाला कधी बाबा माझ्या मुलासाठी काहीतरी चांगलं तुपातलं करून ठेवावं, दूध तांब्यावरून ठेवावं, नाहीतर असं काहीतरी बदाम पिस्ता खजूर खारीक बी हे यातलं काही आमच्या आई वडिलाची ताकदच नव्हती हो, की माझा मुलगा खेळतोय चांगला, माझ्या 2 भावासनी न देता मला एक आई एक चमलं दुधाची द्यायची, पण त्या 2 भावासनी नाही मिळायचं, मला तेवढे द्यायची का तर माझा मुलगा खेळतोय म्हणून आई द्यायची. जय हिंद जय भारत. मी हवालदार नारायण सनगर. मी गेली 7 वर्ष झालं पैलवानांच्या मुलाखती घेत आहे आणि जुन्या पैलवानांना जास्त प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ते यासाठी यांचं कार्य जर जाणलं तर फार मोठी गोष्ट आहे. हे शेतात जातात, आता सुद्धा शेतात जाऊन आलेले आहेत आणि शेतात जाऊन आल्यानंतर मला एका माणसाच्या तोंडून मला फक्त माहिती मिळाली की हा पैलवान चांगला होता. म्हणजे कसा पैलवान आहे जरा बघायचा आहे म्हटलं, मी यांना भेटायचं आहे. मी यांच्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर एका सुटकेसमधनं कचरा सुटकेस होती, त्या सुटकेसमधनं त्यांनी काही गोष्टी बाहेर काढल्या आणि त्या बाहेर काढल्यानंतर त्या गोष्टी मी बघितल्या. तर हे आहे रौप्य महोत्सव अधिवेशन 1980 खोपोली कुलाबा. महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेमध्ये 1980 साली गोल्ड मेडल घेतलेला पैलवान आहे 44 किलो वजन गटामध्ये. आणि त्याचबरोबर हे जे सिल्वर मेडल आहे हे ऑल इंडियामध्ये 1983 ला मेडल घेतलंय सिल्वर, कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी. पैलवान साधा आहे, दिसायला बघितलं तर एकदम साधा माणूस आहे, पण त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटीने यांचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. त्यांना त्यावेळी ब्लेजर दिलं होतं पण ब्लेजर कुठे गायब झालं आणि हे तेवढं शिल्लक आहे. हे त्यांचं नाव आहे आणि हे त्यांचं सर्टिफिकेट आहे जे 1983 साली ऑल इंडियाला मिळालेलं आहे. मग हा पैलवान शेतामध्ये काम करतो आहे, शेतामध्ये राबतो आहे. मला एवढंच सांगायचं की नवीन पिढीतील पैलवान किंवा नवीन पिढीतील खेळाडू यांनी यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. त्या पैलवानाचं नाव आहे बाजीराव ज्ञानदेव केसरे नाव आहे आणि ह्या पैलवानाचा इतिहास आता आपण जाणून घ्यायचा आहे. पैलवान नमस्कार. नमस्कार. तुमचं आता नाव तर मी सांगितलेलं आहे बरोबर. तुम्ही लहान असताना तुमच्या गावात कुस्त्या खेळायचं का? गावात आमची तालीम होती. आमच्या तालमीचे वस्तात जामदार महाराज गुरुवारी आमचे जामदार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं कुस्तीचं प्रशिक्षण घेतलं. लहान असताना आम्ही 6वी 7वी पासून महाराजांच्या सभासात आलो. जामदार माणूस चांगला म्हणजे त्यांना बघित आता त्यांचं नाव घेतलं तुम्ही हात जोडलं. खरंच तो तुमचा गुरु म्हणून एकदम. हा जामदार महाराज म्हणजे आमचं गुरुवर्य. 80 साली खोपोलीला अधिवेशन झालं, 3घांचा नंबर आला. 4था नंबर जर बसता रंगराव चंद्रप्पा कदम यांचा नंबर जर पहिला बसता तर जामदार महाराजांना आमच्या पेन्सिल चालू झाली असती. त्यावेळी 3घांचा बसला, 3घांचाच बसला. 4था नंबर बसता तर महाराजांना पेन्सिल चालू झाली असती. कोणा नंबर बसला आपल्या गावचा? त्यावेळी बसला बाजीराव ज्ञानदेव केसरे 80 ला खोपोली अधिवेशनला, 44 ला पहिला. अशोक नथुराम चौगले 32 ला पहिला आणि रंगराव चंद्रप्पा कदम यांचा 48 ला दुसरा बसला. तो जर पहिला बसता तर जामदार महाराजांना पेन्सिल स्वरूपात काहीतरी मानधन मिळालं असतं त्या टायमाला गव्हर्नमेंट कडून. चांगली पैलवान घडवले म्हणून चांगले. आम्ही 1977 साली आमचं कोल्हापूरला अधिवेशनला, कोल्हापूर झोनला आमचा नंबर बसला आणि महाराष्ट्र अधिवेशनला चाळीसगावला 77 ला आमची निवड झाली. तर त्या टायमाला आमचा महाराष्ट्राला नंबर बसला नाही 77 ला, पण 80च्या अधिवेशनला आमचा कोल्हापूर झोनला पहिला बसला आणि आमची खोपोली अधिवेशनला निवड झाली. खोपोली अधिवेशनला आमचा 44 ला महाराष्ट्राला पहिला नंबर बसला. बरोबर. त्याचबरोबर मी पहिलं थोडं प्रेक्षकांना एक सांगायचं आहे मला की मी का नाही पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक आहे नवीन पिढीतील नवीन तरुणांना, नवीन पिढीतील मुलांना हे फार फायदेशीर असणारं पुस्तक आहे. प्रौढ लोकांनी सुद्धा वाचलं तर त्यांच्यासाठी सुद्धा हे फायदेमंद असणारं पुस्तक आहे. हे पुस्तक फक्त 88 पानाचं आहे, याची किंमत 100 रुपये आहे. तर हे पुस्तक जरूर तुम्ही एकदा वाचा. मी माझ्या 26 वर्षाच्या मिलिटरीच्या आणि प्राध्यापकाचा अनुभव यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर जरूर हे पुस्तक वाचावं. की तुम्ही लहान असताना ज्यावेळी कुस्त्या खेळायचं त्यावेळी जामदार महाराज कशा पद्धतीने तुमचा व्यायाम घ्यायचो? आमचा जामदार महाराज व्यायाम सकाळी 4:30 ला उठवायचे. आम्हाला या खडीपतूर रोज रनिंग द्यायची. बरोबर. रोज दंड बैठक्या 1000 बैठक्या. जामदार महाराज नसतील तरी आमची प्रतिस्पर्धी मुलं गावातली जी आहेत आमच्या लाईनची त्यांच्याबरोबर कुस्ती जर चालू झाली तर जामदार महाराज येऊन आमची सोडवायची
आम्ही स्वतःहून बास करायचं नाही, ते सोडवायची तोपर्यंत खेळायचं. तोपर्यंत खेळायचं. बरं हार मानायची नाही. बरोबर बरोबर. एवढं आमच्याकडून कष्ट जामदार महाराजांनी करून घेतलं, त्याचं आम्हाला फळ मिळालं. आम्हाला महाराष्ट्राला नंबर मिळाला, ऑल इंडियाला नंबर मिळाला. आणि जामदार महाराजांना आमच्या कुस्ती क्षेत्राला आमच्याकडून फार मोठं योगदान, गावचं नाव करून घेतलं. मैदान लेवलला आमच्या 2-2, 3-3 कुस्ती आम्ही जामदार महाराजांचा पट्टा म्हणून कुस्त्या केल्या. कुस्ती झाली की जामदार महाराजांचा पट्टा म्हणून आम्ही मोठ्यानं वरडायचं मैदानला. बरोबर बरोबर. ते एक मोठा अभिमान होता. अभिमान होता. बरोबर. जामदार महाराजांना आम्हाला डावपे शिकवले, जामदार महाराजांनी व्यायाम शिकवला. सकाळी उठायचं, रनिंग करायचं, संध्याकाळी कुस्त्या तालमीत व्यायाम करायचा, कुस्त्या खेळायचं. कुस्त्या खेळत असताना आम्ही बास हे कधी म्हणायचं नाही कुणाला. कुणी जामदार महाराजांनी आमची कुस्ती सोडवायची तर आम्हाला उभा राहायचं नाही, तरी बी आम्ही खेळायचं. बरोबर. अनंत वाकडे म्हणून पैलवान तुमच्या त्या काळात होता का तुमच्या? अनंत वाकडे आमच्या फार पुढच्या बॅचचे. पुढच्या बॅचचे? पुढच्या बॅचचे. खेळ नाही बघितला, पण ते कबड्डी खेळत होते ते मी बघितलं, पण लहान होते. कुस्ती खेळत नाही. मैपती केसरे वगैरे? मैपती केसरे आमचेच भाऊ, आमच्याच भाऊकीतले, पण त्यांची आम्हाला कुस्ती बघायला मिळाली नाही. तुम्ही एवढ्या लहान वजन गटात असताना तुम्ही कुठं हार पण होत होती का तुमची? कधी पडला? अशी हार आमची एक 4-5 वर्षातनं क्वचित एखादी, नाहीतर नाही. हार व्हायची मात्र क्वचित व्हायची. बरोबर. पण तुम्ही ज्यावेळी 1980च्या महाराष्ट्र केसरी अधिवेशनाला गेला त्यावेळी कशा पद्धतीने तुमची निवड झाली? कोल्हापुरात गेला असता तेव्हा निवड झाली, काय झालं? आमची तात्पर्य खरं सांगायचं म्हटलं तर जामदार महाराज आम्हाला म्हटले तुम्ही कोल्हापूरला जावा, आम्ही देवपूजा करून येतो, तुम्ही वजन द्या. माझं 44ला वजन बसना, माझं वजन बसलं 45 किलो. फार प्रयत्न केला, 1 किलो वजन कमी करायला 1 दिवस घालवला तरी वजन कमी येईना. मग राडे सर म्हणले आम्हाला, बाजीराव तुझं वजन काही कमी येणार नाही, तू 48ला बस. मग 48ला मी 3 कुस्त्या केल्या आणि 4थी कुस्ती माझी रंगराव चंद्रप्पा कदम, आमचाच गावातला पैलवान, त्याच्यावर आली. आल्यानंतर जामदार महाराज म्हणले मैदानात जावा आणि रंगाबरोबर नुसते हाताला हात लावा आणि रंगाला विजय द्या. मग माझी 48 किलोत वजन नसताना बसल्यानंतर राडे सरांनी माझ्या कुस्त्या सगळ्या चित बघितल्या, कमी वजनात असून बाजीरावनं 3 कुस्त्या चित केल्या. मग 44ची 2 मुलं सिलेक्ट शेवटच्या क्षणी रिजेक्ट झाली, म्हणजे ती बाद ठरली. कशी काय ती मला माहिती नाही, पण राडे सरांना माझी 44ला निवड केली, डायरेक्ट केली. बर 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 बर. आणि तुम्ही चंद्रप्पा यांना चाल दिली सर? त्यांना रंगराव चंद्रप्पा कदम यांना मी पुढे चाल दिली. बर बर बर. आणि माझी निवड त्यांनी 44ला केली. आणि काही दिवस मी प्रॅक्टिस करून वजन 1 किलो कमी केलं आणि मला तिने सिलेक्ट केल्यानंतर कॅम्प घेतला तिने कोल्हापूरला. कॅम्प घेतल्यानंतर माझं सिलेक्शन झालं, कॅम्प घेतला 1 महिन्याचा. मग आमचं अधिवेशन खोपोडला झालं, त्या वक्ताला आम्ही त्यांच्या संघ गेलो. मग तिथं आमची सगळ्या कुस्त्या झाल्या. माझ्या 7 कुस्त्या मला कराव्या लागल्या अधिवेशनला. 7च्या 7 कुस्त्या मी चित मारले. 7ची 7 पॉइंट काय नाही, चित मारले. एखाद्या पैलवानाचं नाव माहिती आहे का? नाही हो, आता आठवत नाही. फार वर्ष झाली. 80ची गोष्ट म्हणजे जवळजवळ आजपासून 45-46 वर्षापूर्वी गोष्ट आहे. बरोबर आहे. माझ्या अंगावर काटा. हे झाल्यानंतर त्यावेळी महाराज केसरी कोण झाला 1980ला? बघा 88 आप्पा कदम, 79 शिवाजी पाचपुते, 80 बापू लोखंडे बरोबर आहे. बापू लोखंडे महाराज केसरी, बापू लोखंडे महाराज केसरी झाले. बर. मग त्यावेळी तुम्ही गावात आल्यानंतर तुमची मिरवणूक वगैरे काढणे हा प्रकार झाला का? काही नाही, माहित नव्हतं नाही. इथं खेळाला स्कोप बी नाही आणि गाव लेवलला मैदान भरणार आणि कुठेतरी नंबर काढला मुलांना म्हणून गावात काहीतरी व्हावं असं काही प्रकार झाला नाही. पण 1983 साली झोनला कोल्हापूरला मी भाग घेतला. मी झोनला नंबर काढला, पहिला नंबर काढला झोनला कोल्हापूर युनिव्हर्सिटीला. नंबर घेतल्यानंतर इंटर झोनला सांगलीला अधिवेशन झालं. तिथं कोल्हापूर युनिव्हर्सिटी मार्फत बाजीराव पाटील, रंगा पिरेडकर ही मंडळी होती. बाजीराव पाटील कोण? पिरेडचे PSI बाजीराव पाटील. ती शाहू कॉलेजला कोल्हापूरला होती. बरोबर. आणि मी शिवशाहूला सरुडला होतो. बरोबर. मग तिथं झोनला माझा नंबर आल्यावर सांगलीला इंटर झोनला
कुस्त्या होत्या. इंटर झोन म्हणजे 5 युनिव्हर्सिटीची मिळून सांगलीला इंटर झोन झाली. 5 युनिव्हर्सिटी जे इंटर झोन झाल्यानंतर तिथं पहिला नंबर येईल तोच ऑल इंडियाला जात होता. बरोबर. मग तिथं माझा 48 ला पहिला नंबर आला झोनला. रंगराव पाटील पेरीड 52 ला पहिला आला. बाजीराव पाटील पेरीड PSI यांचा 68 ला पहिला आला. म्हणजे 3 जण तुम्ही ऑल इंडियाला गेला? 9 जण गेलो. 9 जण गेला. 9 गेलो. कांद्याचा प्रकाश पाटील कांदगर 90 ला होता. कबाडी सांगलीचा 100 ला होता. मग अशी मिळून तुम्ही 9 जणांची टीम आमची कुठे गेली? कुरुक्षेत्राला. बर. मग त्याच्या आधी आमचा युनिव्हर्सिटी मार्फत इंटर झोनला सांगलीला आमचा 1 महिन्याचं प्रॅक्टिस होतं. बरोबर. मग त्या प्रॅक्टिस दरम्यान आमचे इंटरनॅशनल कोच होते. काय नाव? त्यांचा नाव आठवत नाही हो त्यांचं. सुरेश सर. सूर्यवंशी सर. माझ्या एवढे उंच, माझ्या एवढेच उंच. बरोबर. सूर्यवंशी सर. त्यांचा 52चा विद्यार्थी खास होता. बरोबर. मी 48 ला. माझी कुस्ती लावली सूर्यवंशी सरांनी. बाजीराव ह्या मुलाबरोबर तू खेळला पाहिजेस. खेळतो सर म्हटलं. दुसऱ्या मिनिटाला त्यांचा आवडता चेला मी दुसऱ्या मिनिटाला चीत मारला. बर. चीत मारल्यानंतर मला सूर्यवंशी सरांनी पाठ थोपटली आणि आमच्या अख्ख्या 9 जणांच्या टीमला सांगितलं, केसरेचा बाजीराव केसरेचा ऑल इंडियाला जर नंबर आला तर तुमचा कोणाचा तरी बसणार, नाही तर तुमचा कोणाचाही बाजीरावचा नाही नंबर बसला तर तुमचा कोणाचाही बसू शकत नाही. बाजीराव खास मुलगा आहे आणि पॉवरफुल चांगल्या तयारीचा मुलगा आहे. माझा खास चेला आहे, त्याला मारला. याचा अर्थ मी त्याच्या 48 ला असून 52चा मुलगा मारला, त्यात मला सार्थ अभिमान आहे. बरोबर. मग त्यानंतर बाबासाहेब पाटील सरुडकर यांनी मला कॉलेजवर बोलवलं. माझी निवड झालेली समजल्यावर त्यांनी कॉलेज मार्फत मला 1000 रुपये दिले आणि त्यांनी स्वतःचे मला 1000 रुपये दिले. असे 2000 रुपये मला बाबासाहेब पाटलांनी आमदारांनी दिले. आमचा येणं जाणं खाणं सगळं युनिव्हर्सिटीचं होतं. पण एक प्रेमाखातर बाबासाहेब पाटील आमचे आमदार सरुडकर यांनी मला 2000 रुपये दिले. ते 2000 मला त्या वक्ताला 2 लाखा समान होते. बरोबर. 1983 साली. बरोबर. आता मला तुम्हाला हा प्रश्न, जेव्हा महाराज केसरीला गेला त्या रामा माने वगैरे तुमच्या बरोबर होते? हो, रामा माने बी होते. आणि कोण कोण होते? रामा माने होते, आप्पा कदम, शिवाजी पाचपुते, टोपाना घोसगे, अनिल निगरू, जिजिल निगरू. 77च्या अधिवेशनला 40 गावला ते त्या टायमाला होते आणि आम्ही बस करून शिर्डीला गेलो होतो. त्या वक्ताला ते टोपाना घोसगे, जिजिल निगरू, अग्निल निगरू हे सगळे आम्ही त्यांच्या सहवासात त्या टायमाला होतो. चांगली होती ती माणसं. चांगली होती. बरोबर. आता तुम्ही ऑल इंडिया ज्या कुरुक्षेत्राला गेला असा तिथं कशा कशा मॅचेस झाल्या तुम्ही? म्हणजे जसं झोन इंटर झोन झालं तशाच मॅटवर कुस्ती तिथं. बरं. त्या कोच तुमचे सूर्यवंशी सर बरोबर होते? सूर्यवंशी नाही, नलवडे सर म्हणून होते. ते बरोबर. ते सर होते आमच्या बरोबर. सूर्यवंशी सर नव्हते, नलवडे सर होते. मग परत मग तिथं आमच्या एक गटातल्या कुस्त्या होत गेल्या. मला तिथं 5 कुस्त्या कराव्या लागल्या आणि 6व्या कुस्तीला हिस्सारचं पोरग होतं. त्या मुलाचं 3 पॉईंट आणि माझं 2च पॉईंट आणि शेवटपासून मला काही पॉईंट मिळाला नाही आणि माझा ऑल इंडियाला 2राच नंबर बसला. सरांनी समाधान व्यक्त केलं नलवडे सरांनी. बस बाजीराव, प्रयत्न तू चांगला केलास, हरकत नाही, 2रा बसला, पण तुझं उत्कृष्ट खेळ केलास, मी समाधानी आहे, असं कोचचं उद्गार होते. बघा तुम्ही तिकडून ज्यावेळी आला तेव्हा 83 ला तुमचा सत्कार गावात झाला? 83 ला झाला. 83 ला माझा सत्कार सरोडकर बाबासाहेब पाटील आमदार यांनी सरोडात घेतला दत्त मंदिरात सत्कार. आणि गणपतराव थोरात वडगावकर यांनी मला चांदीचं कड 5 भाराचं घातलं आणि दत्त मंदिरात माझा बाबासाहेब पाटलांनी सत्कार केला. माझ्या कॉलेजचं नाव भारतात केलं बाजीराव केसरेनं, म्हणून माझा सत्कार केला. त्यानंतर 1-2 महिन्यानं आमच्याच गावातल्या काही मंडळींनी गायकवाड साहेबांना गावात आणून हनुमान मंदिर मध्ये गायकवाड साहेबांच्या हस्ते माझा सत्कार केला. मी धन्य झालो. बरोबर आहे, चांगली गोष्ट आहे. राम सारंग आमच्या पुढल्या जोडीतले पैलवान आणि ते राम सारंग आमचे वस्तादा समान. त्यावेळी वस्तादा समान आम्हाला त्यांनी झोनला इंटर झोनला आम्हाला चांगलं प्रॅक्टिस दिलं. 83 साली राम सारंग आमचं खास माझा मित्र आहे. माझं नाव जरी बोलला बाजीराव केसरी तरी ती बाबा सांगणार की छान मुलगा होता.
बरोबर. आम्हाला त्यांनी प्रॅक्टिस बी दिलं. बरं, मग आता तुम्हाला मी प्रश्न हा विचारतो, तुम्ही ज्यावेळी कुस्त्या करायचं तुम्ही नामांकित कुठल्या पैलवानाबरोबर कुस्त्या केल्या का बाबा? एखादं नामांकित पैलवान आहे ज्याच्यावर तुमची कुस्ती झाली अशी मैदानात वगैरे? तुम्ही तानाजी कोणतर होता त्याच्याबरोबर कुस्ती झाली? तानाजी झाला. ते तानाजीला काय झालं, 44ला कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनच्या टायमाला तानाजी पाटील कुडित्र्याचा त्याच्यावर कुस्ती माझी गटाला 44 किलोला अधिवेशनाच्या दरम्यान निवड असताना गटाला माझी कुस्ती आली. त्या तानाजीला मी चित मारला. तर आमचे आदरणीय राडे सर त्या टायमाला त्यांना ते मान्य नाही की बाजीरावच्या हस्ते तानाजी कसा काही पडू शकतो. बरोबर. मग त्यानंतर सतपाल आणि युवराज पाटील यांचं मैदान खासबाग मैदानला कुस्ती घेतली 1978ची. हा, त्या दरम्यान बघा माझी तानाची राडे सरांनी कुस्ती परत आणि मैदानला युवराजच्या सतपालच्या घेतली. आणि त्या टायमाला आम्ही लहानच पैलवान, पण कुस्ती असल्यामुळं आम्ही गेलो. त्या टायमाला मी तानाजीला परत आणि मारला. मग राडे सरांनी सांगितलं की बाजीराव खरोखरच तू तानाजी पेक्षा चांगला पैलवान आहेस म्हणून 2 वेळा त्याला चित मारलास. त्या मैदानाला ज्यावेळी युवराज आणि सतपालची कुस्ती तुम्ही बघितली का? बघितली. कशी झाली कुस्ती त्यांची? कुस्ती झाली, पण माझ्या मते 80% कुस्ती झाली. 80%. जी चित ह्याला चित म्हणतात आणि ह्याला अनचित म्हणतात. बरोबर. अशी झाली कुस्ती. अनचित झाली का? हा, कुस्ती 100% झाली नाही, एक मला कळतं. म्हणजे युवराज पाटलांनी मारलं नव्हतं? युवराज पाटलांनी 80% युवराज सतपालला मारला. चितपट कुस्ती काय माझ्या अंदाजानं झाली नाही असं मला वाटतं. कुस्ती फार वेळ होती, एक अर्धा पाऊण तास कुस्ती चालली. युवराजने बी काही डाव करून सतपालला बाहेरल्या कडेला नेऊन थोडासा वेगळ्या पोझिशनला चित करण्याच्या नेला, पण ती मैदानात कुस्ती घेतली कडेला गेल्यामुळं. परत सतपालनं डावपीस भरपूर केले, पण युवराजच्या ताकदीपुढे सतपालचं काही चाललं नाही. युवराजची ताकद चांगली होती. युवराज मोठ्या वजन गटातला, सतपाल पैलवान चांगला, पण युवराज बोजे आणि ताकद जास्त असल्यामुळं परत आत कुस्ती एक 80% सतपालला मारला असं माझं मन म्हणतं. तोपर्यंत दंगा जे झाला तो मैदानात एकही माणूस थांबला नाही. सतपाल कपडे न घालता डायरेक्ट गाडीत जे बसले सतपाल ते निघूनच गेले. लांग लंगुड्या सकट गाडीत बसले आमच्या देखत निघून गेले. असं झालं. सतपाल सुद्धा दिसायला देखना पैलवान. सतपाल सारखं शरीर, बजर हनुमंताचं शरीर आणि सतपालचं शरीर यात काही एक फरक नाही. पाहिजे अशी शरीराचा शेप, मांडी, दंड. शंकर अष्टकरांना बघितलं का? शंकर अष्टकरांना नाही बघितलेलं. नाही बघितलं. मग तुम्ही आता एवढं सांगताय, पैलवान म्हणून तुम्ही जेव्हा कुस्त्या बघायला जात होता बरोबर, तर तुम्हाला आवडतेला पैलवान एखादा चांगला खेळणारा पैलवान, कुस्ती खेळणारा चांगला पैलवान? माझा आवडता पैलवान तसं जर बोलला, संपत चिंचोलकर एक होता. चिंचोलकर संपत होता, तो एक छान कुस्त्या करीता माझ्या अंदाजानं. आमचा रंगराव चंद्राप्पा कदम आमच्या गावातला छान कुस्त्या करायचा आमच्या गावातला. बरोबर. आणि मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे, तुम्ही मोठी मोठी पैलवान टोपाना गोजगेची कुस्ती वगैरे बघितली? हो, टोपाना गोजगे, जिजिल निग्रो, अग्निल निग्रो यांच्या कुस्त्या सगळ्यांच्या, रामा माने यांच्या सगळ्यांच्या कुस्त्या बघितल्या. बरं. मग रामा माने कसं खेळायचा? रामा माने छान कुस्ती खेळणारा पैलवान, पण त्यांचा नंबर नाही बसला. आणि अग्निल निग्रो? अग्निल निग्रो, जिजिल निग्रो शेवटच्या क्षणी ते पैलवान शेवट पात्र गेले नाहीत. नाही गेले ते, म्हणजे त्यांना फायनलला जाऊन मार खाल्ला. असं झालं. आता म्हणते 1978च्या अधिवेशनाला रामा माने आणि अपघात माझी फायनल मॅच आली आणि रामा माने टांग लावली होती. लक्करकोटाच्या बाहेर पडल्यामुळे परत आत घेतल्यावर अपघात. बरोबर ना? बरोबर आहे. हे जे जुने पैलवान आहेत का नाही, हे संस्कारिक होते का? हो, सगळे संस्कारिक होते. सर्वांची खेळावर नेहती, प्रेम, श्रद्धा सगळ्यांची चांगली होती. पण आत्ताच्या मुलांच्यात मला नाही वाटत खेळ कुस्ती म्हणून आपण करतोय की गाव लेवलला असो काय असो, पहिल्या कुस्त्या होत होत्या का नाही, आता नोरा कुस्तीचं प्रमाण जास्त वाढलं. बरोबर. पहिल्या आमच्या काळात नोरा कुस्ती माहीतच नव्हती. पडायचं की पडू किंवा पाडव ते काही हो, मैदानात गेलं ना
की मी कुस्ती करतोय कधी आणि जामदार महाराजांचं नाव तोंडात घेतोय कधी, हे आम्हाला उत्सुकता होती त्या टायमाला. असं होतं. हा, आणि पडलं तरी जामदार महाराज काही तुम्हाला शाबाशी देत होते का हो? पडायचं काय असं 4-5 वर्षात क्वचित, हा. नाही तर पडणं आमच्या ध्यानीमनी सुद्धा नाही. नाही. बर बर. मग हे सगळं झालं जामदार महाराजांचं तुम्ही झालं, काय तुम्हाला खाणं काय मिळायचं हो? खाणं आम्हाला काही एक नाही बघा. आमची परिस्थिती एकदम गरीब. आमच्या वडिलापाशी असं काय, आमची एक आई होती, आमची आई एक मापभर दुधाचं चमलं असायचं, तेवढं भरून ठेवायची. तालमीत आलं की माझा पोरगा पिल दूध म्हणून ते जेवल्यानंतर दूध प्याला आहे. एक म्हस होती, थोडंच दूध असायचं, एक 200-250 मिली दूध असायचं मला. नाही तेवढंच. नाहीतर मला पैलवान आहे म्हणून माझ्या आई वडिलाला कधी बाबा माझ्या मुलासाठी काहीतरी चांगलं तुपातलं करून ठेवावं, दूध तांब्यावरून ठेवावं, नाहीतर असं काहीतरी बदाम पिस्ता खजूर खारीक हे यातलं काही आमच्या आई वडिलाची ताकदच नव्हती हो. की माझा मुलगा खेळतोय चांगला, माझ्या 2 भावासनी न देता मला एक आई एक चमलं दुधाची द्यायची, पण त्या 2 भावासनी नाही मिळायचं, मला तेवढं द्यायची. का तर माझा मुलगा खेळतोय म्हणून आई द्यायची. माझ्या आई वडिलाला माझा मुलगा खेळतोय म्हणून काहीतरी माझ्या मुलासाठी खुराक म्हणून द्यावं. माझ्या आई वडिलाची परिस्थिती नाही. मी भाजी भात भाकरी हे खाऊन पैलवान झालो आणि मी ऑल इंडियाला महाराष्ट्राला नंबर जो काढला तो ही आता जे खातो हेच खाऊन केला. बरोबर. म्हणजे एक्स्ट्रा काही खाल्लं नाही मला खायला. बदाम खारीक पिस्ता काही एक माझ्या आयुष्याला मिळालं नाही. मग तुम्हाला नोकरी करण्याचा योग कसा आला? वसंतदादांच्या काय जाण्याचा योग आलता वाटतं? मला 1988 साली माझं 86 ला लग्न झालं. 88 साली मग आमचे गावातले पांडुरंग कोंडीबा चौगले हे आमचे खास परिचयातले, त्यांनी सांगितलं मुंबईला या म्हणून मला. मुंबईला गेलो. काही थोडे दिवस मी बसून होतो. त्यानंतर त्यांनी मला मंत्रालयात वसंतदादा मुख्यमंत्री यांच्याकडे मला नेलं. तर वसंतदादाने माझी सर्टिफिकेट पूर्ण बघितली. वसंतदादाने माझी पाठ थोपटली. मला तू कोल्हापूरचा सांगलीचा म्हणून विचारलं नाही. तुमची इच्छा काय? तर त्याने आमच्या गावाला सांगितलं ह्याला नोकरीला लावायचं आहे. तर वसंतदादाने सांगितलं चांगल्या कंपनीतली व्हॅकन्सी आण, मी तुला तिथं कामाला लावतो. तर आमचं गाववालं म्हणले दादा यांना मिल मध्ये कामाला लावा. मग आमच्या वसंतदादांचे तोलाराम शेठ प्रकाश कॉटनचे खास परिचयातले, त्यांनी सांगितलं उद्या या, तुमच्या समोर मी तोलाराम शेठला फोन लावतो आणि तुमची कामाची व्यवस्था मी करतो. आणि फोन लावल्यानंतर तोलाराम शेठला वसंतदादांनी मला कामाला प्रकाश कॉटनला ठेवलं. तिथं मी 18 वर्ष सर्व्हिस केली. 18 वर्ष सर्व्हिस झाल्या 2007 साली गिरण्या बंद झाल्या आणि मी गावाला आलो. बरोबर. पण वसंतदादा कसं व्यक्तिमत्व? वसंतदादा व्यक्तिमत्व म्हणजे वसंतदादाला माझा तुझा नाही, तू ह्या भागातला सांगलीतला कोल्हापूरचा कुठला ही म्हणण्याचे त्यांचे धाडच नव्हतं. माणूस आपल्या जवळ आलाय ना की तो कोणीतरी आपला आहे असं समजून आलाय, मग त्याची विचारपूस करून त्याची अडचणी दूर करणे बस, बाकी काही नाही. तुम्हाला एक आनंद वाटला का वसंतदादा? वसंतदादा नुसते बोलले पैलवान तुम्ही उद्याला या, मी तुमच्या समोर फोन लावतो, मला काम माझं झाल्या समान मला वाटलं. त्यावेळी दादा बोलले तुमच्या समोर मी फोन लावणार, तुम्ही मंत्रालयात उद्याला या. माझ्या समोर फोन लावला दादाने तोलाराम शेठला प्रकाश कॉटनला. मग तुम्ही स्वतःला भाग्यवान समजता का वसंतदादांची सानिध्यात राहायला? वसंतदादांची भेट झाली, वसंतदादांचं दर्शन घेतलं. वसंतदादा माझ्या समोर बसले, वसंतदादाने माझी पाठ थोपटली आणि वसंतदादा बोलले चांगल्या कंपनीची व्हॅकन्सी आण. एवढं सगळं होत असताना मला अतिशय माझ्या जवळचा माणूस कोणतरी माझ्यासाठी काहीतरी बोलतोय करतोय माझ्यासाठी, हे मला ऐकून माझं मन भरून आलं त्यावेळी. खरंच म्हणजे तुम्ही भाग्यवान समजता. तुम्ही आता मला जाता हे सांगा, पैलवानकीमध्ये किंवा खेळामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? व्यसन दारवा वगैरे पिणे हे खेळाडूंचं चाललेलं आहे. काय झालंय सांगू, पूर्वी पैलवानला डिमांड नव्हतं, मान होता पण इन्कम नव्हता, पैशाचा स्रोत नव्हतं, पैसा जास्त मिळत नव्हता. आता मुलांना नोरा कुस्ती केली तरी 50-50 हजार रुपये मिळतात.
आणि त्या टायमाला आम्ही 5 रुपयाला नारळावर हरवडवाडीला आम्ही अर्ध्या पोळी कुस्ती केली. अर्धी पोळी तोडून देतात मैदानात. हं. आम्ही लहान होतो तेव्हा, हं. 2री 3री 4थीला असं पोळी द्यायची तोडून, हरवडवाडीला पोळ्या द्यायची. अर्धी पोळी तोडून 1 पीन आहे. हं. परत आम्हाला नारळ मिळायला लागला, पुन्हा 1 रुपया द्यायला लागली, 5 रुपये द्यायला लागली, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये म्हणजे आम्हाला फार मिळायचं. आताच्या मुलासनी असंच जाता जाता 20, 25, 30, 50 हजार रुपये मिळतात. ते पैशाचा दुरुपयोग कसा करायचा, तर त्या मुलांना अशी वाईट मार्गानं व्यसनाधीन होत जातात. त्यामुळं पूर्वी पैसा मुबलक नसल्यामुळं तो माणूस तेवढ्यातच पैलवान आपलं उदरनिर्वाह काहीतरी करायचा. बरोबर. आता तुम्हाला जाता जाता हा एक प्रश्न विचारायचा आहे की नुरा कुस्ती झाली, पैलवान व्यसनाधीनतेवर बोलला तुम्ही, चांगल्या कुस्त्यावर बोलला तुम्ही, जाता जाता नवीन पिढीला काय सांगशील तुम्ही? नवीन पैलवानांना काय सांगशील? नवीन पैलवानांना मी एवढंच सांगेन, गुरुच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कुस्तीवर नियती ठेवा, व्यायाम करा आणि चांगले डावपीच करून कुस्ती करा. तुम्ही नुरा कुस्ती सारखी रेडझूज करत बसू नका, ह्या मताचा मी आहे. डावानं कुस्ती केली तर लोक टाळी वाजवतात आणि ताकदीने नुसताच दाबला तर त्याला प्रोत्साहन लोक देत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीने सांगितलं. तर आज बघा बाजीराव केसरे यांच्याजवळ आलो, हे त्यांचं गोल्ड मेडल आहे 1980चं आणि हे सिल्वर मेडल आहे 1983चं. तर हे बाजीराव ज्ञानदेव केसरे जे आहेत, यांचं गाव आहे वारणा कापशी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर आहे. पैलवान जरी बारका असला तर कुस्तीमध्ये हिरा असणारा पैलवान आहे, कारण गोल्ड मेडल त्या पैलवानाने 1980ला घेतलेला आहे आणि 1983ला सिल्वर मेडल भारतामध्ये ऑल इंडियाला जाऊन घेतलेला आहे. म्हणजे पैलवान कसा असेल याचं चिंतन करणं गरजेचं आहे. तर अशा महान पैलवानाजवळ मी आलो आणि एकदम कमी वजनाचा पण जास्त वजनाचं काम करणारा पैलवान आज आपल्या समोर आहे. तर अशा पैलवानाला मी सादर प्रणाम करतो आणि मी इथंच थांबतो. नमस्कार.